नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पोटहिस्साची मोजणी आणि त्याआधी एकत्रीकरणातील तुकडेबंदीच्या संदर्भातल्या ज्या बाबी होत्या, तुकडेजोड आणि तुकडे बंदी, त्याला आपण तुकडेजोड आणि तुकडेबंदी असा जो कायदा आहे, या संदर्भातले बरेच मुद्दे पाहिले आणि त्यानंतर अनेक श्रोत्यांच्या सूचना आल्यात, अनेक ठिकाणाहून मेल आलेले आहेत आणि यातले जे काही आणखी मुद्दे आहेत, कमी जास्ती पत्रक असेल किंवा पोटहिस्साच्या संदर्भातले आणखी मुद्दे असतील, या संदर्भात तपशिलात चर्चा करा असं देखील सूचना आली. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये क जा प म्हणजे कमी जास्ती पत्रक असा जो एक मुद्दा आहे त्यावर चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये आपण जमाबंदीचे नेमके मूळ अभिलेख कोणते असतात, म्हणजे भूमी अभिलेख विभागाचे मूळ अभिलेख कोणते असतात, सतत ज्याच्याकडे जमीन असते शेतकऱ्याकडे त्यांना अशा कागदपत्रांची गरज पडत असते. मग कमी जास्ती पत्रक म्हणजे काय असते, कमी जास्ती पत्रकं का करावी लागतात, कमी जास्ती पत्रकं तयार करण्याची कार्यपद्धती काय असते आणि जसजसे महसूल अधिकारी आकार, क्षेत्राचे बदल किंवा ज्याला आपण उपविभाग अशा बाबी करतात, त्यावेळेस भूमी अभिलेख विभागाला देखील त्याच्याशी सुसंगत असे बदल करावे लागतात आणि म्हणून यालाच कमी जास्ती पत्रक असं म्हणतात. आपण हे मुद्दे आज समजावून घेणार आहोत. मूळ जमाबंदीचे अभिलेख नेमके कोणते असतात हे जर पाहायचं असेल तर जेव्हा 1830 पासून साधारण जमाबंदीचं काम सुरू झालं होतं, 1860 30 वर्षांनं साधारण हे काम सुरू होतं आणि 1930च्या दरम्यान ते काम संपलं. त्यानंतर मात्र आपल्या देशामध्ये फारसं मूळ जमाबंदीचं जे काम आहे ते झालं नाही. अगदी काही त्रोटक ठिकाणी आपण इकडे तिकडे कुठेतरी पुनर्मोजणी झाली असेल किंवा मोजणीच्या संदर्भातले काही मुद्दे पाहिले असतील, त्याच्या चर्चा झाल्या असतील, पण मूळ जे जमाबंदीचं काम झालं त्या निमित्ताने जे तयार झालेले अभिलेख होते त्यामध्ये असतात टिप्पणबुके, त्यावेळेस केलेलं जे काही टॅब्युलेशन असेल त्याच्या संदर्भातील रेकॉर्ड्स, सीट्स असतात, क्षेत्रबुक, वसलेवार बुकं, गुणाकार बुकं, कच्चे नकाशे, छापील नकाशे, प्रतिबुकं, बागायतचं प्रतिबुक, पाठस्थळाचं, पोटस्थळ, बागायत तक्ते, क्लासर रजिस्टर, दरवारीचा कच्चा सूड, आकारबंदाचा कायमदाराचा तक्ता, हे साधारणपणे एकत्रित ठेवले जातात. जिल्हा भूमापन कार्यालयामध्ये त्यातले हे सर्व वरील आपण जे चर्चा केली टिप्पणबुकापासून तर हे पूर्वी त्याला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख असं म्हणायचे. काही रेकॉर्ड तालुका अभिलेखाकडे देखील लागायचे. पूर्वी त्याला तालुका TILR असं म्हणायचे, तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. आता त्याला डेप्टी सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड्स असं म्हणतात. त्यातली आकारबंदाची एक प्रत, नंतर गावचे 7/12 आणि गावचे छापील नकाशाची एक प्रत. एकदा जमाबंदी पूर्ण झाली की या 3 प्रती म्हणजे गावाचा प्रत्येक महसुली गावाचा एक आकारबंद, म्हणजे ज्याच्यामध्ये जमिनीचा पूर्ण क्षेत्राचा आणि आकाराचा हिस्से बसतो. नंतर प्रत्येक सर्व्हे नंबरचा केलेला 7/12, गावाच्या छापील नकाशाची एक प्रत, हे सर्व महसूल विभागाचे जे तलाठी असतात, जे गावाचे पूर्ण जमिनीचा हिस्से पाहतात, त्यांच्याकडे दिले जातात. आणि एकदा हे दिल्यानंतर जमाबंदी झाली त्यावेळेस आकारबंद तयार केला. त्या गावामध्ये एकूण क्षेत्र किती, एकूण क्षेत्रामध्ये लागवडी लायक किती, अलागवडी लायक किती, लागवडी लायक जे आहेत त्या प्रत्येकाचा 7/12 आणि ते एकूण गावाचं क्षेत्र जुळतं आहे आणि त्याचे नकाशे, असं झालेलं क्षेत्र. त्यानंतर काय होतं, प्रत्येक 7/12मध्ये मग काहीतरी बदल होत राहतात आणि हे जेव्हा बदल भूमी अभिलेख विभागाला कळवले जातात त्यावेळेस भूमी अभिलेख विभाग त्या बदलानुरूप आपले भू अभिलेख जे आहेत ते अभिलेख बदलतो आणि जेव्हा हे दोघं सुसंगत चालतात तेव्हा ते रेकॉर्ड, ज्याला अपडेटेड रेकॉर्ड किंवा अद्ययावत अभिलेख म्हणतो, तसे अभिलेख म्हणतात. आता कमी जास्ती पत्रक म्हणजे काय, मग याच्यानंतर जे काही लागवडी खालच्या क्षेत्रामध्ये कमी आणि जास्त झालेलं आहे, एकूण गावाच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्र गावाचं तेवढंच आहे, गावाचं क्षेत्र फारसं वाढत नाहीये, फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद किरकोळ वाढ होऊ शकेल,
पण एकूण जे क्षेत्र आपण जमाबंदीच्या वेळेस पाहिलं त्याच्यामध्ये जे काही इंटरनल बदल होतात आणि त्या बदलामुळे लागवडीखालचं क्षेत्र अलागवडीखाली जाऊ शकतं, अलागवडीखालचं क्षेत्र लागवडीखाली येऊ शकतं, कधी कधी लागवडीखालचं क्षेत्र वनक्षेत्रामध्ये जाऊ शकतं. असे जे हद्दीमध्ये, क्षेत्रफळामध्ये, आकारमानामध्ये जे बदल होतात ते जसे महसूल अभिलेखामध्ये होतात तसेच ते भू अभिलेखामध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण कमी जास्ती पत्रक असं म्हणतो. म्हणजेच गावातील भूक्रमांकाच्या हद्दीमध्ये, क्षेत्रफळामध्ये, आकारमानामध्ये अगर सत्ता प्रकाराच्या बाबतीत जे फेरफार केले जातात ते मुख्यत्वे करून महसूल विभागातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या खालील प्रकरणातील आदेशामुळे होतात. आता कोणते? मोजणीच्या वेळेस जर दोष झाला असेल, म्हणजे जमाबंदीच्या वेळेस काही क्लेरिकल चुका झाल्या, कुठेतरी लिहायचं होतं 86 पण लिहिलं 38, कुठेतरी लिहायचं होतं 38 पण लिहिलं 86, किंवा 33 लिहायचं होतं पण लिहिलं 63. असं जर का चूक झाली होती, प्रत्यक्षात कधी नावात बदल होतात, कधी आकारात बदल होतात, कधी क्षेत्रामध्ये बदल होतात, आणि असे केवळ अंकगणितीय किंवा लिपिकीय चुका ज्या असतात त्या दुरुस्त करण्याचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 106 प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले असतात. काही अंशी हे अधिकार जिल्हाधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख, जे भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आहे जिल्ह्याचे, त्यांना अथवा उपविभागीय अधिकारी यांना देखील प्रदान करू शकतात. आणि अशा 106 खाली काढलेल्या आदेशामुळे जर मूळ 7/12 तयार झाला किंवा आकारबंद तयार झाला, त्यामध्ये जर का काही बदल केले किंवा चूकदुरुस्ती केली, त्यामुळे कजाप करायला लागेल. 2. बिनआकारी वहिवाटीखालील पडीक जमीन, म्हणजे सरकारची जमीन, सरकारी पडीक जमीन म्हणतो, अशी जमीन जेव्हा कुणीतरी मागतं किंवा एखाद्या सार्वजनिक उपयोगासाठी दिली जाते किंवा कसवणुकीसाठी दिली जाते, त्यावेळेस ती बिनआकारी वहिवाटीखाली नसलेली जमीन याच्या खालून जाईल. म्हणजे हा जो लिहिलेला हेडिंग आहे त्याच्या खालून कमी होईल आणि प्रत्यक्षात ती लागवडीखाली होईल. म्हणजे या ठिकाणी बदल होतो, या ठिकाणी देखील कजाप म्हणजे कमी जास्ती पत्रक तयार करावं लागेल. म्हणजे पडीक असलेल्या जमिनीतून ती कमी होईल आणि ती क्षेत्र लागवडीखालच्या क्षेत्रामध्ये वाढेल. म्हणजे एका ठिकाणाहून कमी होईल, एका ठिकाणी जास्त होईल, म्हणून त्याला कमी जास्ती पत्रक म्हणतात. आता आकारी जमीन आकारलेली आहे, सरकारची जमीन आहे, आकारलेली आहे किंवा बिन आकारलेली आहे, मात्र सार्वजनिक उपयोगासाठी त्या जमिनीचं वितरण केलं कलम 22 प्रमाणे, अशा आदेशानुसार देखील ती लागवडीखालची जमीन कमी होणार आणि प्रत्यक्षात सार्वजनिक कामासाठी दिली, मग ती विमानतळासाठी दिली, म्हणजे त्या ठिकाणी आता शेती होणार नाहीये, वेगळंच काहीतरी होईल. पण जेवढी जमीन दिली तितकी जमीन त्या आकारी पडामधून किंवा बिगर आकारी पडामधून किंवा लागवडीच्या खालच्या क्षेत्रामधून कमी होईल आणि तेवढा आकार देखील त्याचा कमी होऊन जाईल. शेतीच्या उपयोगामध्ये असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरण्यासाठी जर का परवानगी दिली असेल, ती कलम 44 प्रमाणे दिली असेल, 42 अ, ब, क, ड, कुठल्याही कलमाने जर अशी परवानगी दिली असेल, तर याचा अर्थ कसवणुकीखालची किंवा लागवडीखालची तेवढं क्षेत्र आता कमी झालं आणि गावाचं बिगर शेतीचं क्षेत्र वाढलं. हा जो बदल झालेला आहे हा अत्यंत बारकाईने आणि तपशीलवारपणे लिहिला पाहिजे. म्हणजे त्या गावाचं एकूण क्षेत्र किती आहे, त्या एकूण क्षेत्रामध्ये वनक्षेत्र किती आहे, मग लागवडीखालचं क्षेत्र किती आहे, मग निराळ्या पिकाखालचं क्षेत्र किती आहे आणि बिगर शेतीखाली क्षेत्र किती आहे, असा हिशेब त्याचा लागेल. पुढचं आहे, जी जमीन लोकांनी येण्याची परवानगी घेतली नाही पण येण्यासाठी वापरायला सुरुवात केली, मग त्यासाठी कलम 45 प्रमाणे महसूल अधिकारी दंड करतात. मग कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना परवानगी देतात आणि ते बिगर शेतीचा जो वापर आहे तो नियमित केला जातो. त्याला रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथराइज्ड नॉन ॲग्रिकल्चरल यूज असं आपण म्हणतो. अशा आदेशाच्या वेळी देखील कजाप करायला लागेल. काही ठिकाणी मळईची जमीन, म्हणजे एखाद्या ठिकाणी नदी असेल, ओढा असेल, नाला असेल, खूप पूर आला आणि त्या पुरामुळं नवीन जमीन तयार झाली, म्हणजे वाहून आलेल्या गाळामुळं जमीन तयार झाली, त्याला आपण मळईची जमीन म्हणतो. आणि ती शेजारच्या शेतकऱ्याला, ज्याच्या शेजारी ही नवीन जमीन तयार झाली, आपण त्याला ती 40 आर पर्यंत असेल तर त्याला मोफत वापरायला देतो आणि 40 आर पेक्षा जास्त असेल तर जी काही किंमत बाजारभावाने असेल किंवा लिलावानं येईल त्या किमतीला आपण त्याला
देतो. अशी जी मळ्याची जमीन आहे ती वाढल्यामुळं काय झालं, की गावाचं लागवडीखालचं क्षेत्रच काय, पण एकूण क्षेत्र वाढलं आणि लागवडीखालचं पण क्षेत्र वाढलं. म्हणून त्याला वेगळा सर्व्हे नंबर देऊन नवीन तयार झालेली जमीन ही आपल्या गावाच्या एकूण क्षेत्रामध्ये वाढवावी लागेल आणि यासाठी देखील कमी जास्ती पत्रक करायला लागतं. पुरामुळे वाहून गेलेली जमीन संबंधित भूमापन क्रमांकातून कमी करून वाहून गेलेल्या क्षेत्राचा आकार आणि क्षेत्र दोन्ही पण कमी करावं लागतं. आता जसं नदीच्या पुरामुळे गाळ येऊन नवीन जमीन तयार होते, तसेच खूप जर का पूर आला तर त्यामुळे जमीन कटली जाते आणि वाहून पण जाऊ शकते. त्यामुळे वाहून गेलेली जमीन ही नदीचा भाग बनते आणि नदीने जर का कोर्स बदलला तर असे प्रकार बऱ्याच ठिकाणी होतात आणि मग त्या शेतकऱ्यांनी वापरात नसलेल्या जमिनीचा आकार का भरायचा आणि ते क्षेत्र गावात नदीखालचं क्षेत्र असताना ते पिकाखालचं क्षेत्र का पकडायचं, यासाठी देखील कमी जास्ती पत्रक करायला लागतं. याशिवाय निरनिराळ्या ठिकाणी कुटुंबांमध्ये, भावाभावांमध्ये किंवा कुटुंबातले जे सदस्य असेल त्यांच्यामध्ये वाटप होतं आणि कलम 85 प्रमाणे वाटप झाल्यानंतर कलम 86 प्रमाणे नवीन स्वतंत्र भूमापन क्रमांक पाडण्याबाबत देखील आदेश दिले जातात आणि असे जेव्हा आदेश येतात तेव्हा एकाच सर्व्हे नंबरमध्ये आता 2-3 पोट सर्व्हे नंबर किंवा ज्याला आपण पोटहिस्से काल पाहिलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, तसे पोटहिस्से पडतात आणि अशामुळे देखील जमीन आणि आकार क्षेत्र आकार एक असला तरी प्रत्यक्षात कल्टिव्हेट करणारे किंवा ज्याला आपण लागवड करणारे आहेत ते नवीन झाल्यामुळं जो बदल आहे सर्व्हे नंबरचा तो देखील या ठिकाणी नोंदण्यासाठी आपण कमी जास्ती पत्रक करतो. सार्वजनिक कामासाठी भूमी संपादन कायदा, मग जुना कायदा असेल किंवा 2013चा नवीन कायदा असेल, त्याने जर का भूमी संपादन करून अवार्ड केलं आणि ती जमीन शेतीसाठीची जमीन आहे ती रस्त्यासाठी दिली, विमानतळासाठी दिली, खूप मोठ्या जलसिंचन प्रकल्पासाठी दिली किंवा निरनिराळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रकल्प असतात त्याच्यासाठी दिली, तर ती एकूण गावाच्या जमिनीच्या क्षेत्रामधून कमी होईल, लागवडीखालची जमीन देखील कमी होईल, त्याचा आकार देखील कमी करावा लागेल. हे जे अत्यंत अपडेट करण्याचं काम आहे हे कमी जास्ती पत्रकाच्या माध्यमातून केलं जातं. याशिवाय काही ज्याला आपण सर्व्हे नंबर म्हणतो ते काही एकत्रित जर केले, आपण सामिलीकरण म्हणतो तसं एकत्रीकरण, त्यामुळे देखील असे बदल होऊ शकतात. नागरी भागामध्ये नियोजित विकासाची नगररचना विभागाकडून जे काही आरेखनं केले जातात किंवा ज्याला आपण रेखांकनं केले जातात, लेआउट केले जातात, फायनल लेआउट केला जातो, ड्राफ्ट लेआउट केला जातो, सिटी सर्व्हेची स्कीम केली जाते, त्यामुळे देखील नागरी भागाच्या जवळ असणाऱ्या अशा जमिनी हळूहळू कमी व्हायला लागतात आणि अकृषिक जमिनी त्या भागात वाढतात. त्यानुसार देखील कमी जास्ती पत्रकाची आवश्यकता पडते. पाटस्थळ जमिनीच्या बाबतीत ज्या पाटाचे पाणी जमिनीस मिळते ते पाट नैसर्गिक परिस्थितीमुळे बंद पडलेले मुळे कमी केलेल्या आकाराचे आपण अनेक ठिकाणी निरनिराळ्या रस्त्यांना आपण केनॉल रोड असं नाव पाहतो. अनेक शहरामध्ये केनॉल रोड नावाचे रोड दिसतात, पण आजूबाजूला पाहिलं तर कुठेही केनॉल दिसत नाही. म्हणजे कधी काळी खूप वर्षापूर्वी तिथे केनॉल होता, तिथे मात्र आता रस्ता झालेला आहे. केनॉल जिथे होता तिथे सपाटीकरण झालेलं आहे, काहीच नाहीये. म्हणजे आता हे सगळे बदल तर इन्कॉर्पोरेट झाले पाहिजेत, आपल्या नकाशावर देखील दिसले पाहिजेत, आपल्या 7/12वर दिसले पाहिजेत, गावाच्या क्षेत्राचा हिशेब आणि आकाराचा हिशेब करताना दिसले पाहिजेत. त्या ठिकाणी देखील कमी जास्ती पत्रक आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अनेक ठिकाणचे पाट बंद पडलेत. शहराच्या आजूबाजूचे सर्व कालवे आता निरुपयोगी झालेले आहेत आणि त्याचा दुसरा काहीतरी उपयोग केला जातो. त्याप्रमाणे देखील कमी जास्ती पत्रक झालं पाहिजे. शिवाय भूमापन क्रमांकाचे सध्याचे सत्ता प्रकारामध्ये बदल करून सदरच्या जमिनी निरनिराळ्या सत्ता प्रकारावर दिल्या जातात. त्यासाठी जे वेगवेगळे आदेश काढले जातात, त्या आदेशामुळे त्या जमिनीच्या वापरामध्ये जे बदल होतात ते देखील केले पाहिजेत. हे असे निरनिराळे कारणं आहेत की ज्यामुळं कमी जास्ती पत्रक करायला लागतं. कमी जास्ती पत्रक करताना खालील दुरुस्तीचे कागद करायला लागतात. एक आहे दुरुस्ती का करावी लागली याच्या संदर्भातले सर्व आदेश, त्यासाठी दुरुस्तीचं टिप्पण तयार करतात, दुरुस्तीचं गुणाकार बुक केलं जातं, दुरुस्ती प्रतिबुक, दुरुस्ती कायम दर तक्ता ज्याच्यामुळे आकारामध्ये आकारफोड करावी लागते, कमी जास्ती पत्रक करायला लागतं. त्यासाठी त्यांच्याकडे दुरुस्ती क2 नावाचा फॉर्म आहे. नंतर आकारबंदाची जेरी, प्रत्येक गावामध्ये जेव्हा आकारबंद तयार केला जातो त्याला एक तेरीज देखील आहे, 1 म्हणतात त्याला.
आकारबंदाची तेरीज दिली असते आणि त्यामध्ये पूर्ण गावाच्या क्षेत्राचा अत्यंत तपशीलवार असा हिशेब असतो आणि नंतर दुरुस्ती नकाशा देखील करायला लागतो. अशा प्रकारचं हे काम आहे. दुरुस्ती टिपणामध्ये मोजणी पूर्ण झाली की भूमापन क्रमांकाच्या हद्दीत क्षेत्रफळामध्ये काही दुरुस्ती करावी लागली असतात ते करायला लागतात. गुणाकार बुकामध्ये मोजणीप्रमाणे येणारे क्षेत्रफळ एरिया स्क्वेअर पद्धतीने काढून ते हिस्सा फॉर्म 4 मध्ये लिहिले जाते. वसलेवार पद्धतीने देखील जे काही काम केलं जातं ते देखील या ठिकाणी नोंदलं जातं. आकाराची दुरुस्ती केलेली आहे ती या ठिकाणी लिहिली जाते, त्याला क्लासिफिकेशन व्हॅल्यू असं म्हणतात. दुरुस्ती प्रतिबुक, ज्याची क्षेत्राची फेरगणना म्हणजे पोटखराबा जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रामध्ये देखील आता अलीकडं अ आणि ब, अ क्षेत्राला आता लागवडीसाठी म्हणजे अ आणि ब जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे खडकाळ आहे असं क्षेत्र वगळलं तर बाकीच्या क्षेत्राची लागवड केली जाऊ शकते, त्याच्यावरती आकार देखील लागला जाऊ शकतो. अशी दुरुस्ती आपल्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आणि त्याच्या नियमांमध्ये झालेली आहे. शिवाय दुरुस्ती कायम दर तक्ते की ज्याच्यामुळं स्टँडर्ड रेट जमिनीचं जे काही सरस नरस मानाने त्याची जमिनीचा पोत आहे तो पोहून जमाबंदीच्या वेळेस आकारणी ठरवलेली आहे ती आकारणी देखील आवश्यकतेनुसार कमी जास्त बदलावी लागते. ही सर्व कामं आणि शेवटी जेथे हे सगळं झालं की शेवटची एक कमी जास्ती पत्रक नावाचं एक मोठं पत्रक तयार केलं जातं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार दुरुस्तीचा नकाशा ट्रेस केला जातो आणि त्या दुरुस्त्या मूळ गावाच्या नकाशामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या जातात. त्याचा नमुना जर पाहिला तर 2 पानं साधारण 2 भाग असतात. त्यामध्ये भूमापन क्रमांक, कोणत्या भूमापन क्रमांकामध्ये हे कमी झालं आणि जास्त झालं, त्याचा हिस्सा क्रमांक कोणता आहे, कोणत्या पोट अगर फाळणी क्रमांकापैकी झाला आहे, म्हणजे यासाठी पाठीमागं काय झालं, कमी जास्त पत्रक हे पहिलं आहे का याच्या आधी पण कमी जास्त पत्रक झालं त्या सर्वे नंबरमध्ये. काय होतं की एका सर्वे नंबरमध्ये बरेच भूसंपादनं होतात, म्हणून पहिलं भूसंपादन झालं, नंतर वाटप झालं, नंतर पुन्हा त्याचं भूसंपादन झालं, असं जर काही असेल तर ते म्हणून बेस करताना आकारबंद जेव्हा झाला म्हणजे मूळ जमाबंदी झाली त्याच्यानंतर आकारबंद झाला. आकारबंदाचा 7/12 होता. 7/12 आपल्याला त्या 7/12चा सर्वे नंबर नकाशामध्ये दिसतो. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय झालं म्हणजे बेस आहे तो आकारबंदाचा आणि मूळ जमाबंदीच्या अभिलेखाचा, त्यानंतर नेमकी काय डेव्हलपमेंट झाली तिथून आपण पुढचं डेव्हलपमेंट सुरू करतो किंवा नव्या दुरुस्त्या सुरू करतो. जमिनीचा प्रकार, उदाहरणार्थ ती जिरायत आहे, पाटस्थळ आहे, मोठस्थळ आहे, बागायत आहे किंवा भातशेती आहे. भूमापन क्रमांकाचं एकूण क्षेत्र, पोटखराबा अ वर्ग किती आहे, ब वर्ग किती आहे, निव्वळ लागवडीला एक क्षेत्र किती आहे, आकार हा तपशील साधारण आकारबंद किंवा गावात जे रेकॉर्ड ठेवलं जातं त्या रेकॉर्डच्या आधारावर आणि ही दुरुस्ती का करावी लागते याच्या संदर्भातले जे आदेश आहेत ते आदेश देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग गाव नंबर यांच्याकडं पाहिलं तर प्रत्येक गावाला त्यांच्या भूलेखनाच्या भूमी अभिलेखाच्या पद्धतीने जे क्रमांक दिले असते कमी जास्त नंबर, नंतर कमी जास्त पत्रक तयार करताना त्यांनी दिलेले जे काही त्यांचे क्रमांक असतील, क्रमांक देण्याची जी कार्यपद्धती त्याप्रमाणे गावाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव, कमी जास्ती पत्रक मंजुरीचं वर्ष, दुरुस्ती रजिस्टरमध्ये नोंदल्याचा नंबर, त्या ठिकाणी हेक्टरी दर काय आहे, जर रिव्हिजन सेटलमेंट झाली असेल तर त्याचा दर काय आहे, मूळ जमाबंदीचा दर काय आहे, रिव्हिजन सेटलमेंट झाली असेल किंवा काही पुनर्मोजणी झाली असेल त्याचे दर काय आहेत, पुनर्जमाबंदी झाली असेल तर त्याचे दर. कमी जास्ती पत्रकाच्या रकाना 8 ते 8 आपण हे 8 कलम पाहिले, त्यामध्ये संपादित झालेल्या सर्वे नंबर, गट नंबरचे क्षेत्र, आकार, पोटखराबा इत्यादी तपशील त्या प्रकरणानिहाय मांडला गेला पाहिजे. त्याच्यात आकारफोड केली पाहिजे. आकारबंद आणि कजाप व अधिकार अभिलेखामध्ये हे सर्व मंजूर केलं पाहिजे. आता आपण भूमिधारीच्या बाबतीत आपण जे 7 प्रकार पाहिलेत, एक तर स्वतः भूमिस्वामी असतो म्हणजे जी संपूर्ण जमीन वर्ग 1 ची असते हे आपण पाहिलं होतं. काही भूमिधारी नावाचे प्रकार असतात ज्याला आपण वर्ग 2 ची जमीन म्हणतो. तेव्हा त्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत आणि ते देखील हे करत असताना पाहिलं जातं. नंतर जर आपल्याला गावाचा एकूण आकारबंदाची क्षेत्राची फोड पाहिली आणि त्याचं जर का आपण हे पाहायला गेलो तर तुम्हाला या सर्व प्रकारची गोष्टी मिळतात. एकूण जमीन किती, लागवडीखालची जमीन किती, लागवडीला उपलब्ध असलेली जमीन, मग लागवडीला उपलब्ध नसलेली जमीन, मग कब्जा असलेली जमीन, त्यातली खालसा म्हणजे वर्ग 1 ची जमीन, वर्ग 2 ची म्हणजे भूमिधारीची जमीन, मग त्यातली भाडापट्ट्याने दिलेली जमीन किती आहे, शासनाने वाटप केलेली कब्जे वहिवाटीची जमीन किती आहे, विशेष करारान्वये सारा माफीने दिलेली अगर सवलतीच्या आकाराने दिलेली जमीन किती आहे,
लागवडीखाली असलेली बिनआकाराची जमीन किती आहे, कब्जा वहिवाटीत नसलेली जमीन किती आहे, शेती, फार्म्स, वीज केंद्र, भात, बीज केंद्रे इत्यादी इत्यादी, म्हणजे याला आपण सार्वजनिक उपयोगासाठी दिलेले अशा सर्व इतके बारकावे त्याच्यामध्ये आहेत. मग वन किती आहेत, कुरणं किती आहेत, गायरान किती आहे, नंतर गावठाणासाठी राखून ठेवलेली जमीन किती आहे, गावठाण किती आहे, तलाव किती आहे, स्मशान, लोहमार्ग, रस्ते, सडका, पाण्याच्या आणि पाटासाठी राखून ठेवलेले क्षेत्र, रस्ते, पायमार्ग, कॅनॉल, पाईपलाईन, ड्रेनेज, कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील सैन्य वसाहतीतील जमिनी, गोळाबाराचे मैदानं, शाळा, धर्मशाळा, असं जर पाहिलं तर ह्या सर्व गोष्टींचा तपशील अ1, ब1, ब2, ब3 अशा पद्धतीने त्या याच्यामध्ये आकारला जातो. आणि हे सर्व गोष्टी एकत्रित पाहिल्यानंतर एकूण गावाच्या क्षेत्राचा, आकाराचा जो मूळ जमाबंदीपासूनचा हिशेब आहे, तो अपडेट करत करत येतो. आणि ज्या अपडेशनसाठी, रेकॉर्ड करण्यासाठी जे अभिलिखित केलेले अभिलेख असतात, त्याला आपण क जा प असं म्हणतो. आम्ही प्रत्यक्षात काम करताना असं पाहिलं, मी साधारण 2005 पर्यंत निरनिराळ्या भूसंपादनांच्या कामामध्ये मी क्षेत्रीय काम करायचो. अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा भूसंपादनाचं काम करायचो, तेव्हा मला किंवा अनेक भूसंपादनाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे अनुभव येतात, की खूप म्हणजे साधारण 1970 मध्ये किंवा 1974 मध्ये किंवा 75 मध्ये भूसंपादन झालं. पण ज्याचं भूसंपादन झालं त्याचं नाव त्या सातबारावरती आहे, आणि प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन पाहिलं तर तिथे मात्र कुठेतरी मोठा कारखाना उभा आहे. म्हणजे एक तर सरकारी कंपनीचा कारखाना उभा आहे, किंवा मोठी सडक आहे, किंवा तिथे विमानतळ आहे, आणि प्रत्यक्षात ती जमीन त्यांच्या नावावरती नाही. अनेक ठिकाणी आपण असं पाहाल की कृषी महाविद्यालय आहेत, त्यांनी खूप जुनी भूसंपादनं आहेत, किंवा डिफेन्सच्या जमिनी आहेत, खूप जुनं भूसंपादनं आहेत. जमिनी मात्र त्यांच्या ताब्यात आहेत, आणि सातबारावरती नावं मात्र अजूनही ज्यांच्याकडून जमीन घेतली त्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला, त्यांच्याकडून ताबा घेतला, पण त्याप्रमाणे रेकॉर्ड बदलायला पाहिजे होतं. ते रेकॉर्ड बदललं नाही. नकाशा बदलायला पाहिजे होता, बदलला नाही. आणि म्हणून आज जेव्हा आपण GISच्या जमिनीमध्ये, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टमच्या जमिनीमध्ये, ज्याला GPS, आपल्याला असं वरून पाहिलं पाहिजे आणि खाली आपल्याला कुठंतरी सेन्स करता आलं पाहिजे की हा सर्वे नंबर आहे, आणि या सर्वे नंबरचा हा सब डिव्हिजन आहे. म्हणजे एखाद्याला विमानात बसून देखील आपल्याला आपला सर्वे नंबर, किंवा परदेशात बसून देखील त्याला आपल्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत, आणि गुगलशी आपल्याला रिलेट करता आलं पाहिजे. किंवा जे काही जिओ मार्किंगची सिस्टम असेल, सॅटेलाइटची सिस्टीम असेल, याच्याशी आपल्याला जर का जिओ रेफरन्सिंग करायचं असेल तर आजच्या तारखेला आपण करू शकत नाहीत. त्याचं कारण आहे की आपले भूमी अभिलेख इतके अद्ययावत नाही आहेत. जसं आपण सातबाराचं संगणकीकरण केलं, महाराष्ट्राने याच्यामध्ये खूप मोठी आघाडी घेतली, आणि एकूण जे त्यांची व्यवस्था आपण पाहतो की सर्व फेरफार आता आपल्याला ऑनलाईन दिसायला लागलेत. इव्हन आपले नकाशे देखील, भूनकाशा नावाच्या पोर्टलच्या आधारावर आपण नकाशे घेतो, फक्त आजच्या तारखेला ते स्केलमध्ये आपल्याला मिळणार नाहीत. पण हे सगळं करण्यासाठी प्रथम जमिनीचे भू अभिलेख ज्याला आपण म्हणतो, ते अभिलेख अत्यंत अद्ययावत करायचे असतात. आणि अद्ययावत करण्यासाठी एक प्रक्रिया जी आहे ती आहे क जा प, म्हणजे कमी जास्ती पत्रक. म्हणजे निरनिराळे 12 साधारण मुद्दे आपण पाहिले, त्यापेक्षा जास्त मुद्दे निघतील, हे फक्त उदाहरणादाखल दिलेले आहेत, की त्यामुळे जमिनीच्या गावांच्या अंतर्गत वापरामध्ये झालेल्या बदलांमुळे, भूसंपादनामुळे, वाटपामुळे एका जमिनीच्या वापरामधून त्या जमिनी दुसऱ्या वापरामध्ये प्रवेश करतात, आणि त्यावेळेस आपल्याला कमी जास्ती पत्रक करायला लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे एवढ्यासाठी की जे जमिनीचे आणि भूमी अभिलेखाचे वाद प्रलंबित आहेत आणि सतत वाढत असतात, त्या प्रक्रियेमध्ये कमी जास्ती पत्रक हाही एक कळीचा मुद्दा असतो. आणि म्हणून याचा परिचय व्हावा म्हणून आपण याच्यावरती चर्चा केली. हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आपल्याला जर याच्याविषयी तपशीलवार वाचायचं असेल तर जे महत्त्वाचं याच्यातलं टिपण आहे, किंवा ज्या या पूर्वीच्या नोट्स आहेत, ते ज्या माझ्या हाती आल्या, याच्या आधारावरती मी तुम्हाला हे सांगू शकलो, ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. यापूर्वी आपण जर याचा व्हिडिओ पाहिला नसेल, ज्याला आपण तुकडे जोड आणि तुकडेबंदीचा तो व्हिडिओ, याच्या आधी पोठिश्याचा जो व्हिडिओ केला, तो देखील आपल्याला या ठिकाणी आपण वरती जर सजेस्टेड व्हिडिओमध्ये पाहिलं, त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आपल्याला हा संपूर्ण भाग जर आवडला असेल, तर आपण जरूर
लाईक करा, शेअर करा, इतरांना पाठवा. शिवाय आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोडसाठी जी लिंक दिली आहे ती लिंक जरूर पहा. ज्यांना आवश्यक वाटतं त्या लिंकवरती आपण क्लिक करा, ते डाउनलोड करा, वाचा आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी याचा जरूर उपयोग करा. या ठिकाणी मी थांबतो. आपण पुढच्या भागामध्ये आणखी असेच नवीन संदर्भ घेऊन आपण भेटूया. ज्यांना कुणाला हे मुद्दे पाहिजे असेल त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85, 86, 87 हे पाहावं. शिवाय महसुली भूमापन आणि भूमापन क्रमांकाचे उपविभाग करण्याचा जो नियम आहे तो पाहायला पाहिजे. तुकडे जोड आणि तुकडेबंदीचा कायदा पाहिला पाहिजे. आणि याच्या संदर्भातले जे काही संदर्भ आहेत हे सर्व संदर्भ आपल्याला डाउनलोड लिंकमध्ये उपलब्ध होऊ शकतील. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.